नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरुवात झालेली आहे आणि नववर्षाची सुरुवात आहे ती गुढीपाडव्यापासून व नवरात्र जे आहे ते गुढीपाडव्यापासून सुरुवात झालेली आहे। तर पहा, चैत्र नवरात्र जे आहे ते रामनवमीपर्यंत असते। तर पहा, चैत्र नवरात्र या 9 दिवसामध्ये कुलदेवतेची ओटी भरणे अत्यंत महत्त्वाची ठरली जाते। तर पहा, ही ओटी कोणी भरायची असते किंवा का भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, गर्भवती स्त्रियांनी भरावी की नाही, त्याचबरोबर ज्या विधवा स्त्रिया असतात त्यांनी ओटी भरावी की नाही, व त्याच पद्धतीने कोणीही ओटी जे आहे नवरात्रीमध्ये देवीची ती ओटी भरू नये, व त्याच पद्धतीने ओटीचे जे साहित्य आहे ते काय असावे। तर पहा, ओटीमध्ये अशा काही वस्तू आहेत त्या अपूर्ण नसल्या तर ती ओटी पूर्ण मानली जात नाही। तर पहा, कुलदेवतेच्या दर्शनासाठी व तिथे ओटी भरण्याकरिता तुमचे जाणे शक्य होत नसेल तर घरच्या घरी ओटी कशी पद्धतीची भरायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्वामीमाऊली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र प्रतिपदा ही सुरुवात होत असते। नवदुर्गेचे 9 दिवसाचे व्रत सुरू होते। त्याचबरोबर जे नवदुर्गेची पूजा आहे ती प्रत्येक घरात केली जाते। काही स्त्रिया हे व्रत 9 दिवसाचे उपवाससुद्धा धरले जातात। तर त्याच पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी कधी भरायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, देवीची ओटी भरण्याची पद्धत ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे। तर काही घरामध्ये ही अष्टमी तिथीला ओटी आहे देवीची ती भरली जाते, तर काही घरामध्ये ही नवमीला ओटी भरली जाते। तर पहा, तुमच्या घरामध्ये जशा पद्धतीची देवीची ओटी भरत असतात त्याच पद्धतीची तुम्ही ओटी भरावी। तर पहा, बरेच जण अष्टमी तिथीला ओटी भरत असतात तर काही नवमीला ओटी भरत असतात। तर पहा, श्रीराम नवमी आहे त्या दिवसा अगोदरचा जो दिवस आहे या दिवशी कुलदेवतेची ओटी भरली जाते। तर पहा, तुमच्या घरामध्ये जर नवमीची जी ओटी आहे ती या दिवशी जर भरण्यात येत असेल तर जी ही ओटी आहे देवीची ही तुम्हाला नवमीला भरायची आहे। तर पहा, ओटी का भरावी असते, जी चैत्र महिना आहे त्यामध्येच का भरावी। तर पहा, जे नवदुर्गा आहे ती सर्व देवीचे रूप म्हटले गेलेले आहे व देवते आहे व त्यांना प्रसन्न करण्याकरिता व आपल्या कुळाचं जे रक्षण करणारी कुलदेवता असते त्यांना ओटी भरण्याचा दिवस असतो तो अत्यंत शुभ दिवस आहे चैत्र महिना। म्हणून या दिवशी जर तुम्ही देवीची ओटी जर भरली तर आपल्या घरामध्ये सुखशांती ही कायम राहत असते व भरभराट आपल्या घरामध्ये होत असते। तर पहा, तुम्ही इतर देवतांची जर सेवा करत असाल व तुमच्या कुलदेवतेची जर सेवा होत नसेल तुमच्याकडने तर तुमच्या घरामध्ये लग्नकार्य घडत नाही, पती पत्नीचे वादविवाद व्हायला लागतात, त्याच्याबरोबर जे संतान प्राप्ती आहे ते सुद्धा होत नाही आणि भरपूर असे संकटाचा सामना तुम्हाला करावा लागतो। त्यामुळे कुलदेवतेची सेवा व उपाय जे असतात ते आवर्जून करावेत। व त्याचप्रमाणे देवदेवतांची तुम्ही सेवा करत असाल परंतु कुलदेवताची सेवा करत नसाल तर तुम्हाला त्या जी देवांची तुम्ही सेवा करत आहात त्यांचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही। आपली जी कुलदेवता आहे, जी कुलदेव आहेत ते आपल्यावर प्रसन्न असले तर आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भरभराट देखील होत असते। तर पहा, तुम्ही कोणतेही देवदेव करत असाल किंवा एखादी कुलदेवतेची सेवा किंवा उपाय करत नसाल तर तुमच्या घरामध्ये चांगले कार्य हे घडत नसतात। म्हणून त्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरणे नवरात्रामध्ये अतिशय महत्त्व असते। त्याचबरोबर देवी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होत असते। कुलदेवतेची ओटी भरणे वर्षातून एकदा तरी ओटी भरावी कुलदेवतेची। व त्याचबरोबर अष्टमी नवमी या दिवसामध्ये 2 दिवसीय तुम्ही कुलदेवतेची ओटी भरू शकता। तर पहा, ही ओटी कोणी भरावी तर घरातील जी गृहलक्ष्मी आहे, घरामध्ये जी स्त्री आहेत त्यांनी ही ओटी भरावी। व त्याच पद्धतीने जी पुरुष मंडळी आहे त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा विधवा स्त्री असेल, मुलगी असेल किंवा गर्भवती स्त्रियांनी ही चुकूनही तुम्हाला भरायची नाही। तर का गर्भवती स्त्रियांनी भरू नये तर पहा, कारण त्यांच्या पोटामध्ये गर्भ असते त्यामुळे त्यांनी जी ओटी आहे देवीची ती ओटी भरू नये। असं म्हटलं जातं की देवाने आपली ओटी भरलेली आहे तेव्हा देवीची ओटी ही भरणे टाळावे।
त्यामुळे कुलदेवतेची ओटी ही गर्भ स्त्रियाने भरू नये आणि कुणाचीही ओटी तुम्ही गर्भ तुमच्या पोटामध्ये राहते त्यावेळेस तुम्हाला ओटी भरायची नाही. तर पहा, आपल्याला देवीला जी साडी घालायची आहे किंवा ओटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे ती साडी कोणती आहे. तर पहा, शक्यतो तुम्ही नऊवारी साडी, देवीला नऊवारी साडी घालावी. आणि पहा, तुम्ही जर सव्वारी साडी घालत असाल, साधी साडी घालत असाल, तरीही तुम्हाला नऊवारी साडी ही जी आहे ही देवीला ओटी म्हणून घालायची आहे. हा, घरामधील कोणतीही साडी तुम्ही चुकूनही घेऊ नका, कारण या दिवशी नवीनच कोरी साडी तुम्हाला घ्यायची आहे. कोणत्या रंगाची घ्यावी? तर पहा, गुलाबी, लाल रंग, हिरवा रंग व केशरी रंगाची असावी. तर पहा, घडी मोडलेली म्हणजे नवीन कोरीच तुम्हाला आणायची आहे. त्यामध्ये जरी पीस असला, अटॅच पीस असतो तो जरी पीस जरी असला तरीही तुम्हाला नवीन पीस त्यावर टाकायचा आहे. आणि नऊवारी सोबत साडीबरोबर त्यावर जेनीच्या ज्या वस्तू असतात, तर पहा, सुवासिनीच्या ज्या बांगड्या असेल, हळदी कुंकू असेल, सुवासिनीचं जे बाकीच्या ज्या वस्तू असतात त्या पूर्ण वस्तू तुम्हाला जेवढे पाकिट मिळते, पहा पाकिट 10-20 रुपयाचं पाकिट ते आहे सुवासिनीचे. त्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात, ते पूर्ण जे वाण आहे ते तुम्ही त्यावर ठेवू शकता. व त्याचबरोबर त्यामध्ये एक नारळ आपल्याला लागणार आहे. तर पहा, 16 शृंगार असतात, ते सौभाग्याची वस्तू आहे, ते 16 शृंगार तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर गजरा असेल, फुले असेल तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर दक्षिणा तुम्ही 101 रुपये ठेवू शकता किंवा 11 रुपये ठेवू शकता. तुमच्या पद्धतीने जशी तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे तशा पद्धतीने तुम्ही साडीवर पैसे ठेवू शकता. त्याचबरोबर खारी खोबरं किंवा गहू किंवा तांदूळ तुम्ही ठेवू शकता. एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे, हळकुंडसुद्धा त्यामध्ये घ्यायचा आहे. वर तुम्हाला एक तांबूल घ्यायचा आहे. तांबूल म्हणजे पहा, ते तांबूल तुम्ही यात आणावे. तर पहा, तांबूळ शिवाय ओटी ही अपूर्ण मानली जाते, म्हणून तुम्ही आवर्जून जे पान जिथे मसाला पान बनवले जाते त्या दुकानामधून तुम्ही तांबूल घेऊन येऊ शकता. तर पहा, तुमच्याच्याने जाणे शक्य होत असेल मंदिरामध्ये तर नक्की जाऊन हे जे तुम्ही ओटी घेतलेली आहे ते तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरावी. आणि जर तुमच्याच्याने शक्य होत नसेल तर घरामध्ये देवीची मूर्ती असेल, फोटो असेल, त्यासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि ही ओटी ठेवायची आहे. तर पहा, घरी कशा पद्धतीची ओटी आपल्याला भरायची आहे. तर पहा, आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये सर्व वस्तू घ्यायच्या आहेत, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यावर सर्व वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू ठेवायच्या आहे. पाण्याचा एक भरलेला नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. तर पहा, ओटीसाठी तुम्हाला नवीनच नारळ घ्यायचा आहे. जी नारळाची शेंडी आहे ती देवाकडे तुम्हाला करायची आहे. आणि पहा, एका ताट्यात ते जी ओटीचं वस्तू घेतलेल्या आहेत किंवा साडी घेतलेली आहे ते ताट तुम्हाला तुमच्या हृदयाजवळ घ्यायचं आहे आणि जी मनातील तुमच्या इच्छा आहे ती बोलायची आहे. त्याचबरोबर तुम्ही फळेसुद्धा ठेवू शकता. आणि आपल्या कुलदेवीला तुम्हाला म्हणायचं आहे की मी तुझी खणा नारळाने ओटी भरत आहे व माझ्याकडने काही चूक भूल झालेली असेल तर माफी तुम्हाला अशा पद्धतीने मागायची आहे. तर पहा, सुवासिनीची पूजा झाल्यानंतर आणि पहा त्यानंतर जशी आपण एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो तशाच पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. सर्वप्रथम साडी ठेवायची आहे, पीस ठेवायचा आहे, ज्या सुवासिनीच्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहेत, गहू तांदूळ त्यामध्ये ठेवायचा आहे आणि 5 वेळा ते गहू तांदूळ घेतलेले आहे ते 5 वेळा तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. आणि पहा, या वस्तूचं काय करायचं आहे. तर पहा, जे गहू किंवा तांदूळ आहे ते तुम्हाला स्वतः घरामध्ये खाण्यात घ्यायचं आहे. फळं असतील तुम्हाला खायला घ्यायचे आहे. त्याचबरोबर जी साडी आहे ती एखादी सुवासीन बोलवायची आहे आणि तिला ही जी सुवासिनीची ओटी आहे ती तुम्हाला हळदी कुंकू लावून संध्याकाळच्या वेळेला द्यायची आहे. अशा पद्धतीने ओटी नक्की देवाची भरावी. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.